नाही नाही बरोबर आहे. तर त्याच्यामुळं आता आधी जे काम होतं आपलं ते एजन्सी मार्फत काम होतं. अच्छा. आणि आता जे काम आहे समजा ते आपण हे डिपार्टमेंटल मार्फत करत आहोत. हां हां तर सुमन भांगे सचिव आहे समजा हां. ह्याचे. काय बोलले? सुमन भांगे म्हणून आहे हां हां हां. ते सचिव आहे तर डायरेक्ट आपण सचिवामार्फतच कामं करत आहे. नाही पण आता कुठलं रिक्रुटमेंट नाही आहे ना? नाही नाही रिक्रुटमेंट म्हणजे जे जे जागा रिक्त आहेत ना समजा हां. म्हणजे टोटल 12 जागा रिक्त समजा त्याच्यात. पुढे डॉक्युमेंट व्हेरीफायला जे मुलं आले होते पुरवठामध्ये म्हणत आहात तुम्ही? हां पुरवठामध्ये? पुरवठा निरीक्षकची अच्छा अच्छा. म्हणजे टोटल जे डॉक्युमेंट व्हेरीफाय होते ना समजा त्याचं हां हां. त्या टाइमला 18 मुलं गैरहजर होते 18. अच्छा अच्छा. मग त्यानं काय केलं बा आता समजा 18 मुलं गैरहजर आहेत तर वेटिंग लिस्ट किती जणांची लावली पाहिजे त्यापेक्षा जास्तच लावली पाहिजे समजा ती. हो बरोबर. त्यानं फक्त 6 मुलांची वेटिंग लिस्ट लावलेली. अच्छा. 12 जागा रिक्त आहेत त्यातल्या. आणखी विषय असा आहे की ज्या मुलाला जॉईनिंग लेटर दिलेलं आहे हां हां. पण जे मुलं इतर ठिकाणी त्याच्यापेक्षा चांगल्या पोस्टवर लागलेले आहेत अच्छा. तशी ही मुलं जॉईन त्या मुलाने काही केलं नाही. मग नाही. याची प्रोसेस कशी सुरू झाली आता की हेनं एक लेटर पाठवले समजा मुलांच्या घरी जे मुलं डॉक्युमेंट व्हेरीफायला गैरहजर होते त्यांच्या घरी आणि जे जॉईनिंग केली नाही त्यांच्या इथं. हां. कारण की एक डिपार्टमेंटल प्रोसेस असते समजा ती. हो बरोबर. मग त्याच्या एक 7 दिवस किंवा 15 दिवसाचा त्याचं उत्तर यायचं समजा हे असते त्याचं. मग तुम्ही 7 दिवसात किंवा 15 दिवसात समजा तुम्ही उत्तर द्या तुमच्या याच्यावर. जर नाही उत्तर दिलं तर त्याची जागा समजा रिक्त होऊन जाईल ती. हां हां. एक ऑफिशियल समजा अशी पद्धत आहे समजा त्याची. हो. म्हणून त्याच्यानंतर मग ते काय करते समजा आता ती जवळपास ती संपत आलेली आहे. हां. 4-5-8 दिवसाची पूर्ण प्रोसेस संपून जाईल. हां हां. त्याच्यानंतर आपण जे कामं दिलेले आहे म्हणजे मी आता 8 दिवस आधी दिलेलं काम दिलेलं आहे. हां म्हणजे आमच्या इथला चांगला मोठा अधिकारी आहे माणूस आहे. हां हां. तिथे आता तिथेही लक्षात आलं किंवा नाही अशा पद्धतीने समजा होऊ शकतं बा डिपार्टमेंट मार्फत. एक 8 दिवसात समजा ती पूर्ण प्रोसेस त्याची कंप्लीट होईल आणि ज्याचं आपण काम केलेलं आहे त्याला 8 दिवसानंतर त्याला मेल येतील समजा मेल येतील मेसेज येतील आणि फोन येईल. हां किंवा तुम्हाला तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी संबंधित ठिकाणी येऊन जा म्हणून. हां. म्हणजे आचारसंहितेच्या आधीच त्याला जॉईन करणं आहे ती ड्युटीवर. हो ते तर आहेच. असा विषय घेऊन केलेला आहे समजा. म्हणजे कसं आहे बा तुम्ही आता पैसे दिले एक व्याजावर काढून आणले असतील. हो हो बरोबर. तिकून तुम्ही हे केले असतं समजा. हो हो. तुम्ही बाबा पैसे नुसतं द्यायसाठी